Hello students, yesterday we had start with the properties of water. काल आपण वॉटरच्या प्रॉपर्टीज बघितल्या, त्यामध्ये डेन्सिटी बद्दल आपण सुद्धा शिकलो होतो. आता या ठिकाणी एक प्रश्न आहे, आज प्रश्नापासून आपण सुरुवात करणार आहे. Will the mass of water changes when its state changes during the transformation of liquid water to ice? When the liquid water कन्व्हर्ट्स इंटू द आईस, लिक्विडचं जेव्हा आईसमध्ये रूपांतर होतं तेव्हा म्हणजे लिक्विडचं आईसमध्ये रूपांतर होतं, म्हणजे लिक्विडचं सॉलिडमध्ये रूपांतर होतं, म्हणजे वॉटरचं रूपांतर जेव्हा आईसमध्ये होतं तेव्हा त्या पाण्याचं मास बदलतं का. काल जो आपण एक्सपेरिमेंट बघितला होता, वी हॅड टेकन अ वॉटर इन अ बॉटल अँड मार्क इट अँड व्हेन इट इज केप्ट इन द फ्रीज आफ्टर 1 hour it converts into the ice and the level of water it has been increases. तर त्यामध्ये पाण्याची लेवल जी आहे, जे बर्फ बदलल्यानंतर त्याची लेवल जी आहे ही वाढली होती, म्हणजे वॉटर काय झालं त्या ठिकाणी एक्सपांड झालं. मग वॉटर जेव्हा एक्सपांड होतं तर त्याच्या मासमध्ये काही फरक पडला का, तर प्रश्नाचं उत्तर आहे नो. द आन्सर इज नो. द मास ऑफ वॉटर डज नॉट चेंजेस व्हेन इट स्टेट changes during the transformation of liquid into the ice. Why it is so? असं का होतं, कारण या ठिकाणी काय होतं की जेव्हा पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं तर बर्फामध्ये होत असताना त्याचे जे मॉलिक्युल्स जे आहेत ते मॉलिक्युल्स एकमेकापासून दूर जातात, त्यामुळे पाण्याचं व्हॉल्यूम जे आहे ते वाढतं, परंतु मास कॉन्स्टंट राहतं. फॉर एक्झाम्पल याचं मास जर पाण्याचं मास जर 1 किलोग्राम असेल तर त्या 1 किलोग्रामचं जेव्हा बर्फ होईल ते एक्सपांड होईल, त्याचं मास सुद्धा किती राहील, 1 किलोग्राम एवढंच राहील. ओके, आता तुम्हाला एक हेडिंग या ठिकाणी दिसतंय, ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता ॲनोमॅलस याचा अर्थ आहे ॲबनॉर्मल. पाण्याचं जे बिहेवियर आहे ते कसं आहे, ॲबनॉर्मल आहे, नॉर्मल नाही. तर हे ॲबनॉर्मल का आहे, हा फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे. हा इंटरेस्टिंग टॉपिक आपण या ठिकाणी शिकणार आहे. युजली काय होतं की जेव्हा आपण एखाद्या कोणताही पदार्थ असो त्या पदार्थाचं टेम्परेचर जर कमी केलं, इफ वी कूल द सबस्टन्स देन व्हॉट चेंजेस इट हॅज बीन टेक्स प्लेस. कोणत्याही पदार्थाला जेव्हा आपण थंड करतो तेव्हा काय होतं की इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस, त्याची डेन्सिटी काय होतं, वाढतं. आणि जेव्हा डेन्सिटी वाढतं तेव्हा त्याचं व्हॉल्यूम काय होतं, व्हॉल्यूम डिक्रीजेस. हे दोन बदल या ठिकाणी घडून येतात. कोणताही पदार्थ, व्हेन वी कूल द सबस्टन्स इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस अँड व्हॉल्यूम डिक्रीजेस. म्हणजे हा एक पदार्थ आहे आणि या पदार्थ जो आहे याला जर आपण थंड केलं तर प्रत्येक पदार्थ कशापासून बनलेला आहे, ॲटम्स आणि मॉलिक्युल्सपासून बनलेला आहे, बरोबर आहे. आणि जेव्हा आपण थंड करतो तेव्हा त्याचे ॲटम्स आणि मॉलिक्युल्स काय होतात, एकमेकाच्या जवळ येतात आणि एकमेकाच्या जवळ आल्यामुळे काय होतं, त्याची डेन्सिटी जी आहे ती वाढतं. म्हणजे घनता त्या ठिकाणी वाढतं. डेन्सिटी का वाढतं, कारण ॲटम्स आणि मॉलिक्युल्स काय झालेले आहेत, एकमेकाच्या जवळ आलेले आणि ते काय होतात, कॉम्पॅक्ट होतात आणि त्यामुळेच त्याचं व्हॉल्यूम काय होतं, कमी होतं. हे जनरली प्रत्येक पदार्थाच्या बाबतीत हे लागू होतं. परंतु वॉटर डज नॉट फॉलोज दिस रूल. वॉटर इज एन एक्सेप्शन टू दिस रूल. हा जो नियम सगळ्या पदार्थांकरता लागू होतो तो नियम पाण्याकरता लागू होत नाही. पाणी त्याच्यापेक्षा वेगळंच बिहेवियर या ठिकाणी दाखवतं. आता एक ॲक्टिव्हिटी आहे, मी ज्या काही ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगतो त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी करून बघायच्या आहेत. आता एक ॲक्टिव्हिटी आहे, एक ग्लास घ्यायचा आणि त्या ग्लासमध्ये पाणी भरायचं, बरोबर आहे. पाणी केवढं भरायचं, पूर्ण ग्लास फुल भरायचा नाही, अर्ध्यापेक्षा जास्त पाणी भरायचं, बरोबर आहे. एवढं पाणी तुम्ही भरलेलं आहे. मग हे भरलेलं पाणी भरलेला जो ग्लास आहे तो तुम्हाला फ्रीजरमध्ये ठेवायचा. फ्रीजर या कंपार्टमेंटमध्ये या ग्लासला ठेवायचं. जेव्हा तुम्ही या ग्लासला फ्रीजरच्या कंपार्टमेंटमध्ये ठेवाल, कंपार्टमेंट बंद करायचं आणि 5 ते 10 मिनिटामध्ये त्या ग्लासला परत बाहेर काढायचं आणि पुन्हा ऑब्झर्व करायचं. काचेचा ग्लास घेतला तर फारच चांगलं. तर तुम्हाला 10 मिनिटांनी काय दिसेल, तुम्ही जर केअरफुली ऑब्झर्व केलं तर वॉटर स्टार्ट टू कन्व्हर्ट इन टू द आईस. पाण्याचं रूपांतर कशामध्ये होत आहे, बर्फामध्ये होत आहे. बट ओनली यू कॅन सी दॅट अप्पर पार्ट ऑफ द वॉटर गेट कन्व्हर्ट इन टू द आईस अँड बिलो दॅट ऑल आर लिक्विड. म्हणजे अशा ठिकाणी असं तुम्हाला दिसेल की वरचा जो भाग आहे त्याचंच रूपांतर जे आहे, वरचं जे पाणी आहे त्याचं रूपांतर बर्फामध्ये झालं आणि खालती जे आहे ते पाणी लिक्विड स्वरूपामध्ये आहे असं आपल्याला दिसेल. मग या ठिकाणी प्रश्न आहे की फ्रॉम विच पार्ट इन द ग्लास डज द वॉटर स्टार्ट फ्रीजिंग.
म्हणजे ग्लासमधल्या कोणत्या भागाचं पाणी जे आहे त्याचं फ्रीजिंग सुरू झालेलं आहे. तर आन्सर इज दॅट अप्पर पार्ट वॉटर इन द अप्पर पार्ट ऑफ द ग्लास स्टार्ट फ्रीजिंग. ग्लासच्या वरच्या भागामधलं जे पाणी आहे त्याचं रूपांतर बर्फामध्ये व्हायला सुरुवात झालं. म्हणजे वरच्या भागामधलं बर्फ, नंतर खालच्या भागामधलं, नंतर खालच्या आणि नंतर खालच्या, अशा प्रकारे पाण्याचं रूपांतर काय होतं, बर्फामध्ये होत जातं. आता ही जी ऍक्टिव्हिटी केली, या ऍक्टिव्हिटीमध्ये काय झालं, वरचं पाणी जे आहे त्याचं बर्फामध्ये रूपांतर झालं आणि ते पाण्यावरती तरंगलं. म्हणजे काय झालं, त्याची डेन्सिटी काय आहे, कमी आहे. तर डेन्सिटी ऑफ वॉटर इज पेक्युलियर. पेक्युलियरचा अर्थ आहे विशिष्ट किंवा चमत्कारिक. आता पाण्याची डेन्सिटी काय आहे, ही चमत्कारिक आहे. चमत्कारिक कसं आहे, चमत्कार तर आपल्याला पहिल्यांदाच दिसलं, कारण पाण्याचं जेव्हा बर्फामध्ये रूपांतर होतं ते पाण्यावरती तरंगतं. ज्याच पाण्यापासून तयार झाले म्हणजे त्याचं व्हॉल्यूम हे कमी होतं आणि डेन्सिटी काय होतं त्याची कमी होतं आणि व्हॉल्यूम वाढतं आणि डेन्सिटी कमी होतं. आता बघा, व्हेन टेम्परेचर ॲट नॉर्मल टेम्परेचर स्टार्ट कूलिंग, जेव्हा आपण सामान्य पाणी आहे आणि पाण्याला जर आपण कूल केलं, वॉटर इफ कूल, तर नॉर्मल जे सबस्टन्स आहे त्याप्रमाणे काय होतं, त्याची डेन्सिटी ही वाढतं. म्हणजे डेन्सिटी इन्क्रीज होतं आणि व्हॉल्यूम जो आहे व्हॉल्यूम डिक्रीज होतं. आलं लक्षात, जेव्हा आपण पाण्याला थंड करायला लागतो. बट हाऊएव्हर इफ टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री सेल्सिअस, जर 4 डिग्री सेल्सिअस यापेक्षा जर टेम्परेचर कमी केलं तर याच्या उलट होतं. बिलो 4 डिग्री सेल्सिअस व्हॉट हॅपन्स, डेन्सिटी ऑफ वॉटर डिक्रीजेस अँड व्हॉल्यूम increases. So it means that at 4 degree centigrade water has maximum डेन्सिटी. आलं का लक्षात, 4 डिग्री सेल्सिअसला जर पाण्याला आपण आणखी थंड केलं तर त्याची डेन्सिटी काय होतं, डिक्रीज होतं आणि व्हॉल्यूम काय होतं, इन्क्रीज होतं. म्हणजे याचा अर्थ काय, 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत जेव्हा आपण पाण्याला थंड करतो तेव्हा त्याची डेन्सिटी वाढतं. डेन्सिटी वाढतं म्हणजे मॉलिक्युल्स काय होतात, त्याचे जवळ जवळ येतात. परंतु जेव्हा 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर पाण्याला आपण थंड केलं, त्याचे मॉलिक्यूल जवळ न येतात, ते मॉलिक्युल्स काय होतात, दूर दूर जातात. कारण त्याची डेन्सिटी काय होत आहे, डिक्रीज होत आहे. आणि डेन्सिटी डिक्रीज होत आहे म्हणजे मॉलिक्युल्स दूर जात आहेत, म्हणजे त्याचा व्हॉल्यूम वाढेल, त्याचा आकारमान काय होईल, त्या ठिकाणी वाढेल. तर मग डेन्सिटी डिक्रीज आणि व्हॉल्यूम इन्क्रीज त्या ठिकाणी होतो. आणि 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची डेन्सिटी सगळ्यात जास्त असतं. अँड इफ द टेम्परेचर ऑफ वॉटर लोअर बिलो 4 डिग्री सेंटीग्रेड इज डेन्सिटी डिक्रीजेस अँड व्हॉल्यूम इन्क्रीजेस, इट मीन्स दॅट वॉटर एक्सपांड्स and below 4 degree centigrade, and this expansion of water below 4 degree Celsius is called as anomalous behavior of water. मग anomalous behavior of water means expansion of water below 4 degree centigrade to decrease its density and increases its volume is called as anomalous behavior of water. आलं लक्षात, anomalous behavior म्हणजे सिंपल आहे की पाण्याचं टेम्परेचर जर 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी केलं तर पाणी जे आहे त्याची डेन्सिटी कमी होतं आणि व्हॉल्यूम वाढतं. यालाच म्हटलं जातं anomalous behavior of water. आता या ठिकाणी प्रश्न आहे, इन कोल्ड कंट्रीज हाऊ डू aquatic animals remains alive even after the river or lakes freeze in winter. थंड प्रदेशामध्ये जेव्हा हिवाळ्यामध्ये टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअस पेक्षाही कमी होतं, त्यावेळेला नदीमधलं आणि तलावामधलं पाणी जे आहे हे पूर्ण गोठून जातं, फ्रीज होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या पाण्यामध्ये जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत किंवा ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत ते कसे जिवंत राहतात. पाणीचं रूपांतर पूर्ण बर्फामध्ये झालेलं आहे, नदीचं रूपांतर बर्फामध्ये झालेलं आहे, तरी त्या ठिकाणी कसे जिवंत राहतात. अँड इट इज बिकॉज ऑफ ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. याचा आन्सर काय, इट इज बिकॉज ऑफ ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता हे कसं होतं बघा, हा एक तलाव आहे, बरोबर आहे, या तलावामध्ये काय पूर्ण पाणी आहे, बरोबर आहे, पाणी आहे आणि हिवाळ्याचे दिवस आहेत. हिवाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं की टेम्परेचर कमी होतं आणि टेम्परेचर जेव्हा कमी होतं तेव्हा
वातावरणाचं टेम्परेचर कमी होतं तेव्हा पाण्याचं टेम्परेचर सुद्धा कमी होतं. आता पाण्याचा जो वरचा पृष्ठभाग आहे याचं हे पाणी जे आहे सगळ्यात आधी थंड होईल आणि पाणी थंड झाल्यामुळे काय होतं की जनरली जेव्हा पाणी थंड होतं, पाणी थंड झाल्यामुळे त्याची डेन्सिटीही वाढतं, मग ते पाणी भारी होतं आणि डेन्स झालेलं पाणी काय होतं खाली येतं आणि खालचं पाणी जे आहे ज्याचं टेम्परेचर कमी आहे ते वरती जातं. मग ही प्रोसेस सुरू होतं जेथपर्यंत टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचत नाही आणि जेव्हा टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसला जातं तेव्हा ॲनोमॅलस बिहेवियर स्टार्ट होतं. आता पाणी जे आहे त्याची डेन्सिटी कमी होणार नाही. 4 डिग्री सेल्सिअसमध्ये काय होईल याची डेन्सिटी काय होणार नाही, वाढणार नाही, याची डेन्सिटी काय होईल कमी होईल आणि या ठिकाणी वॉटर एक्सपांड होईल. आता डेन्सिटी जेव्हा कमी होईल तेव्हा ते पाणी हलकं होईल. आता पाणी हलकं झाल्यामुळे ते हलकं झालेलं वरचं पाणी खाली येणार नाही आणि खालचं पाणी वरती जाणार नाही आणि पुन्हा मग 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा टेम्परेचर आणखी कमी होईल. 3 डिग्री सेल्सिअस, 2 डिग्री सेल्सिअस, 1 डिग्री सेल्सिअस आणि 0 डिग्री सेल्सिअस आणि हळूहळू जसं टेम्परेचर काय होत जाईल कमी कमी होत जाईल तसं पाणी जे आहे त्याची डेन्सिटी आणखी कमी कमी होत जाईल, आणखी ते एक्सपांड होत जाईल आणि शेवटी 0 डिग्री सेल्सिअसला त्याचं रूपांतर काय होतं बर्फामध्ये होतं आणि या ठिकाणी पूर्णपणे काय तयार होतं आईस तयार होतं. काय तयार होतं आईस तयार होतं आणि हे पाणी हलकं असल्यामुळे खाली येऊ शकणार नाही त्यामुळे खालचं टेम्परेचर जे आहे त्यामध्ये काही फरक पडत नाही आणि खालच्या पाण्याचं टेम्परेचर राहतं 0 डिग्री सेल्सिअस ते परत कमी होतच नाही कारण हे पाणी जे आहे 4 डिग्री सेल्सिअसला हलकं झालेलं आहे. हलकं झाल्यामुळे ते खाली येत नाही. 4 डिग्री सेल्सिअसच्या वरती काय होतं ते पाणी भारी होतं आणि खाली येतं, परंतु 4 डिग्री सेल्सिअस नंतर मग हे पाणी खाली येत नाही त्यामुळे खालचं टेम्परेचर जे आहे ते कमी होत नाही आणि खाली टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस असतं आणि 4 डिग्री सेल्सिअसला पाणी जे आहे ते लिक्विड स्वरूपामध्ये राहतं. जरी वरती बर्फ तयार झालं तरी खाली काय राहतं पाणी राहतं. त्यामुळे त्या पाण्यामध्ये ॲक्वाटिक ॲनिमल्स जे आहेत ते फिशेस वगैरे त्या ठिकाणी जिवंत राहू शकतात. अँड इट इज द रिझन व्हाय इन कोल्ड कंट्रीज द ॲक्वाटिक ॲनिमल्स आर लिव्ह इव्हन द वॉटर इज फ्रीज. तर हा जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे की ॲक्वाटिक ॲनिमल रिमेन्स लिव्ह इव्हन आफ्टर द रिव्हर ऑर लेक फ्रीजेस इन विंटर बिकॉज ऑफ ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. ॲनोमॅलस बिहेवियरमुळे हिवाळ्याच्या दिवसामध्ये पाणी नदीमधलं आणि तलावामधलं जरी गोठलं तरी त्यामध्ये जे आहेत ॲक्वाटिक ॲनिमल्स जिवंत राहतात. का असं होतं ॲनोमॅलस बिहेवियरमध्ये डेन्सिटी ऑफ वॉटर डिक्रीजेस ॲट सी टेम्परेचर डिक्रीजेस फ्रॉम 4 डिग्री सेल्सिअस अंटिल इट फ्रीजेस ॲट 0 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसपासून कमी कमी जेव्हा होत जातं तेव्हा पाण्याची डेन्सिटी सुद्धा काय होतं कमी होतं कुठपर्यंत जेथपर्यंत त्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस होत नाही आणि 0 डिग्री सेल्सिअसला त्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं आणि बर्फामध्ये झाल्यानंतर वरचं पाणी जे आहे हेन्स ओनली टॉप लेअर फ्रीजेस अँड बिलो दिस लेअर वॉटर रिमेन्स इन लिक्विड आणि फक्त वरचा लेअर जो आहे त्याचं बर्फामध्ये रूपांतर होतं आणि खाली पाणी जे आहे ते लिक्विड स्वरूपामध्ये तसंच राहतं आणि वरती जो हा बर्फ तयार झालेला आहे तो बर्फ काय करतो परत आतलं पाणी जे आहे त्याची हीट एनर्जी बाहेर जाऊ देत नाही. इट मीन्स दॅट इट ॲक्ट्स ॲज अ इन्सुलेटर. ते कशाचं काम करतं इन्सुलेटरचं काम करतं. म्हणजे त्यानंतर वातावरणाचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसपेक्षाही खाली झालं तरी खालचं जे पाणी जे आहे ते लिक्विड स्वरूपामध्येच राहतं. थँक्यू. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इफेक्ट ऑफ डेन्सिटीबद्दल शिकणार आहे.